महापुरातही अखंड वृत्तसेवा देणाऱ्या अजित स्वामी यांचा गड इंग्लजमध्ये सत्कार. श्रमिक वृत्तपत्र विक्रेत्या संघटनेकडून कर्तव्यनिष्ठ वृत्तपत्र विक्रेत्याच्या सेवेला सलाम. 23 वर्षांपासून तब्बल 400 वाचकांपर्यंत नियमित वृत्तपत्र वितरण. गडिंग्लज तालुक्यातील भडगाव येथील हिरण्यकेशी नदीवरील जुना पूल पाडून नवीन पुलाचे काम सुरू असतानाच पर्यायी तात्पुरता पूल महापुराच्या पाण्याच्या वेगात वाहून गेला. वाहतुकीची मोठी अडचण निर्माण झाली असतानाही वृत्तपत्र वितरणाची सेवा मात्र खंडित झाली नाही. या कर्तव्यनिष्ठ सेवेबद्दल भडगाव येथील वृत्तपत्र विक्रेते अजित स्वामी श्रमिक वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. अजित स्वामी हे गेली 23 वर्षे सायकलवरून गडिंग्लज शहरातील सुमारे 400 वाचकांपर्यंत नियमित वृत्तपत्रे पोहोचवत आहेत. महापुरामुळे पूल वाहून गेल्यानंतरही त्यांनी सायकल खांद्यावर घेऊन मातीच्या ढिगाऱ्यातून चिखल आणि पाण्यातून मार्ग काढत वृत्तपत्र वितरणाची परंपरा अखंड सुरू ठेवली. त्यांच्या या धाडसी आणि सेवाभावी कार्याची दखल घेत संघटनेने त्यांचा विशेष गौरव केला. संघटनेचे अध्यक्ष महादेव अडसुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे यांनी प्रकाशित केलेले भावलेली माणसं हे पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन अजित स्वामी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष नामदेव लुगडे, खजिनदार अण्णासाहेब नेवडे, दत्तात्रय घुगरे, काशीनाथ गडकरी, कुमार करशेट्टी, काशीनाथ पाटील, रमेश भोसले, श्रीपाद स्वामी, श्रीधर देसाई, सहदेव सावंत, आनंद गुरव, बाळकृष्ण शेटके, बाळासाहेब पोवार, बाळासाहेब टोमने, सुशांत अडसुळे, दयानंद पोवार, विजय देवनावर, युनुस चांद, किरण मांगले, महादेव गायकवाड, भैरू तहसीलदार, रवी कोंडसकर, विशाल डोमने, बाळू केसरकर, पत्रकार सुरेश खोत, धनंजय शेटके, संभाजी गंधवाले तसेच मोठ्या संख्येने वृत्तपत्र विक्रेते आणि वितरक उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.